नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका हो। तर मंडळी, जसं मी म्हटलं की शरद पवारांच्या म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की शरद पवारांच्या शिवाय महाराष्ट्रातलं राजकारण हे पुढे जाऊच शकत नाही। हा माणूस काय विचार करतो आणि नंतर काय निर्णय घेतो हे कोणीही सांगू शकत नाही, अशी एक शरद पवारांच्या बाबतीतली आधी एक वदंता होती। आता तशी तरी स्थिती राहिली नसली फारशी, तरीही राष्ट्रवादीमध्ये आजही शरद पवारांचा शब्दाच्या पुढे काही नाहीये आणि अर्थात ते दोन्ही राष्ट्रवादींच्या बद्दल बोलतोय। अगदी अजितदादा वेगळे जरी झालेले असले तरी अजितदादा कधी शरद पवारांच्या शब्दाला डावलून ते काम करणार नाही। ती स्थिती आजही आहे। आता नवीन नेतृत्व आहे, सुनेत्रा पवारांच्या हाती सगळी सूत्र आलेली आहेत। सुनेत्रा पवार गटनेत्या झाल्या, उपमुख्यमंत्री झाल्या, पार्थ पवार राज्यसभेवर खासदार झाले, जय पवार आता एकदम राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत। 2029ला ते निवडणूकही लढवतील अशी एकूण चिन्ह आहेत। आता जी पदाधिकाऱ्यांची लिस्ट ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलेली आहे, त्याच्यामध्ये तर पार्थ पवार हे राष्ट्रीय महासचिव आहेत तर जय पवार हे राष्ट्रीय सचिव आहेत। म्हणजे तिजोरीच्या चाव्या सुद्धा पवार कुटुंबांकडेच आहेत। पक्षाचं सगळी जी काही हुकूमत आहे ती सगळी पवार कुटुंबाकडेच आहे, हेच आपल्याला बघायला मिळतंय। आणि या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये जे कार्यकारी अध्यक्ष होते प्रफुल्ल पटेल, त्यांच्या समोर पदाचं नाव नाही आहे। जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते सुनील तटकरे, त्यांच्या पुढे पद नाही आहे। मग आता हे दोघं प्रदेशाध्यक्ष आहेत का? एक जण कार्यकारी अध्यक्ष आहेत का? नाहीत। आता पूर्णतः त्यांना डावललं गेलेलं आहे, पूर्णतः त्यांना साईडलाईन केलं गेलेलं आहे। मग नेमकं चाललंय काय आणि मग लोकसत्तातली ती बातमी जी आहे ती काय सांगतीये? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटले, याच्या मागचं राजकारण काय आहे आणि शरद पवार या सगळ्याला घेऊन नेमकं काय डाव रचतायत हे आपल्याला बघायला लागणार आहे। आता मित्र हो, याच्यामध्ये गंमत अशी आहे की जसं अजितदादा वेगळे झाले त्याच्यानंतर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या बरोबर आले, मग धनंजय मुंडे इतर सगळे जे नेते आहेत ते अजितदादांवर जे काही ज्यांचा विश्वास होता ती सगळी मंडळी आली। पण जेव्हापासून अजितदादांनी राष्ट्रवादी वेगळी केली तेव्हापासून ना प्रफुल्ल पटेल ना सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। मधल्या काळात तर त्यांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत ती बघितली तर शरद पवारांच्या मनामध्ये आज या दोघांच्या विषयी नक्कीच राग असणार आहे आणि तो स्वाभाविक आहे। पण आत्ता जेव्हा राष्ट्रवादीमधनं म्हणजे अजित पवार गटातनं जेव्हा सुनेत्रा पवारांनी नेतृत्व सगळं आपल्याकडे घेतल्यानंतर या दोन नेत्यांची राष्ट्रवादीतली जी काही महत्त्व होतं, जे काही वर्चस्व होतं, हे सगळं एकदम कमी करून टाकलेलं आहे, एकदम त्यांचे पंख छाटून टाकलेले आहेत। आणि त्यानंतर सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेटीला गेले। आता बातमी आज अशी येते पुन्हा की जेव्हा सुनील तटकरे शरद पवारांना भेटले त्याच्या आधीच प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या घरी होते। मग याचे अर्थ काय आहेत? दुसरीकडे दिल्लीमध्ये जे काही एक राष्ट्रवादीचा एक कार्यालय आहे, जे पक्ष कार्यालय आहे, या पक्ष कार्यालयामध्ये शेवटी एक दालनं असतात। म्हणजे तिकडे कार्यकारी अध्यक्ष बसणार, इकडे महासचिव बसणार, तिकडे सचिव बसणार, तिकडे कोषाध्यक्ष बसणार। ही दालनं कुणाला आहेत? तर जे त्या पदावर आहेत त्यांना। आज प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पदावरच नाही आहेत, त्यांच्या पदाच्या समोर कोणताही नावासमोर कोणतंही पद नाही आहे। मग आता त्या कार्यालयामध्ये त्यांना स्थानच नाही आहे, म्हणजे त्यांनी आता त्या कार्यालयात थोडक्यात जाऊच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। प्रफुल्ल पटेल तर राज्यसभेचे खासदार आहेत, सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत, तेही खासदार आहेत, म्हणजे दिल्लीमध्ये यांचा वावर आहे। पण आता दिल्लीच्या कार्यालयामध्ये आपण जाऊ शकतो का नाही अशी परिस्थिती पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि या पवार कुटुंबांनी पूर्णतः त्यांचा बंदोबस्त करून टाकलेला आहे।
मग ही सगळी एवढी वेळ का आली? म्हणजे जी लोकसत्ताची बातमी जर आपण बघितली तर ही बातमी अत्यंत मोठी आहे आणि गंभीर आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसारख्या या नेत्यांना एकदम इतकं का डावललं गेलं? ठीक आहे, डावललं जातं. जेव्हा तरुण नेतृत्व येतं तेव्हा तो आपली ब्रिगेड तयार करतो आणि हळूहळू जुन्या लोकांना पक्षातनं स्थान कमी होत जातं, पण ते हळूहळू होत जातं. हे म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर आता 4 महिने होत नाही आहेत, तोच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पूर्णतः पक्षात आता स्थान राहिलेलं नाही अशी स्थिती करून टाकलेली आहे. आपण रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये कालच व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये सुद्धा बोललो की रुपाली चाकणकर आता या पक्षात एकटे आहेत पूर्ण. म्हणजे पक्ष आता त्यांच्या पाठीशी नाहीये. जी काही आता SIT चौकशी, ईडी चौकशी जी सुरू आहे या प्रकरणामध्ये खरं तर आपल्या पक्षाचा एखादा नेता, आपल्या पक्षाचा प्रमुख हा आपल्या मागे उभा असेल तर एक उभारी येते, पण आता तशी स्थिती रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा राहिली नाही. त्या पूर्णतः एकट्या पडलेल्या. जे काही सामोरं जायचंय, जी काही उत्तरं द्यायची आहेत ती आता त्यांना द्यायची आहेत. अशी स्थिती एकदम का झाली आहे? याला काही कारण आहेत आणि याला गंभीर कारण आहे. एक तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना का भेटले? तर का भेटले म्हणजे आता 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर ज्या पद्धतीची भूमिका शरद पवारांच्या बाबतीमध्ये घेतली गेली त्याबद्दलची एक दिलगिरी असेल ती व्यक्त करायला ते दोघं गेलेले आहेत की आम्ही मधल्या काळात जे काही तुमच्यावर बोललो असू, टीका टिप्पणी केलेली असेल, जे काही आरोप प्रत्यारोप केले असतील त्याबद्दल क्षमा असावी, दिलगिरी व्यक्त करतो म्हणूनही ते गेले असतील. दुसरं, जे रोहित पवारांनी सातत्याने अजितदादांच्या निधनानंतर जो काही आरोप केलेला आहे की 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं हे अजितदादांना वाटत असताना काही लोक याच्यामध्ये खीळ घालत होती, मोडता घालत होती किंवा हे विलिनीकरण होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. हे 2 व्यक्ती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. त्यामुळे शरद पवारांना हे सांगण्यासाठी हे दोघं गेले असतील की आमचा विलिनीकरणाला विरोध नाही, आमच्या नावाने उगीचच बदनामी केली गेलेली आहे. विलिनीकरण आपण करूयात किंवा करायला आमचा विरोध नाहीये, आम्ही तयार आहोत, अशा पद्धतीचं कदाचित एक मांडणी करण्यासाठी सुद्धा त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. पण सगळ्यात आश्चर्य आपल्याला असं वाटतं की शरद पवारांचं जे विधान आहे ते असं का आलं बरं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही 2 माणसं अशी आहेत की ज्यांनी पक्ष उभारणीच्या कामामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं, आणि ही 2 मंडळी खूप सक्षम आहेत, म्हणजे ताकदवान आहेत म्हणजे एकूण पक्षाच्या उभारीसाठी. अशा आशयाचं वक्तव्य हे शरद पवारांनी केलं आहे. तुम्ही सुप्रिया सुळेंचं सुद्धा वक्तव्य आठवून बघा. सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की एक संध जर राष्ट्रवादी जेव्हा होती तेव्हा प्रफुल्ल पटेलांना अशा पद्धतीनं डावलण्याची कुणाची हिंमतही नव्हती किंवा असं त्यांचं नाव टाकलं जाणार नाही अशी कोणी हिंमत सुद्धा केली नसती. सुप्रिया सुळेंना नेमकं काय म्हणायचं? ही सगळी विधानं जी आहेत, ही सगळी कृती जी आहे, या सगळ्या भेटीगाठी ज्या आहेत या आपल्याला चक्रावून टाकतात. पण राजकारण खूप वेगळं असतं, जे दिसतं तसं अजिबात नसतं. म्हणून म्हणलं ना, शरद पवारांच्या मनात काय आहे आणि ओठात काय आहे हे आपल्याला कळणार नाही. शरद पवार बोललेत की हे दोघं मंडळी यांचं योगदान खूप आहे, पण आता शरद पवार खरंच त्यांना माफ करणार आहेत का? तर मला नाही वाटत. ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेलांनी तर असं सांगितलं होतं की मी एक आत्मचरित्र लिहिणार आहे, त्याच्यामध्ये काय नेमकं घडलंय, शरद पवारांनी काय केलंय हे मी सगळं त्याच्यामध्ये उलगडा करणार आहे. शरद पवार कसं हे सगळं विसरतील किंवा शरद पवारांना याचं कुठेतरी दुःख नक्कीच झालेलं असणार आहे, पण मग तरी शरद पवार बोलतात एक, पण कृती मात्र वेगळी असते. त्यामुळे ते माफ करतीलच का? तर अजिबात नाही, असं वाटत नाही. आता राहिला प्रश्न विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये. विलिनीकरण होईल का? वाटत नाही. जोपर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटत नाही की या 2 पक्षांनी विलिनीकरण करावं, तोपर्यंत एकतर हे विलिनीकरण होणार नाही. दुसरं, शरद पवारांनी याच्या आधीच जाहीर केलेलं आहे की काही झालं तरी आम्ही भाजपला बरोबर जाणार नाही, आणि दुसरी राष्ट्रवादी तर भाजपबरोबर सत्तेत आहे, सत्तेशिवाय ते सत्ता सोडून विलिनीकरण करणार नाहीत. त्यामुळे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जरी आपण विचार केला, कारण मी हे का मुद्दा काढला तर अगदी कालच म्हणजे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांची भेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक झालेली आहे विलिनीकरणाला घेऊन. आता ती गुप्त मी का म्हणतोय, कारण ती बैठक ही पक्ष कार्यालयात नाही झाली, ती बैठक एका हॉटेलमध्ये झाली. कोण होतं त्याला? अमोल कोल्हे होते, अनिल देशमुख होते, जयंत पाटील होते, असे सगळे दिग्गज मंडळी त्या बैठकीला होती.
म्हणून मी त्याला गुप्त म्हटलेलं आहे, कारण ती हॉटेलमध्ये झाली आहे. विषय काय होता, विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये काही गोष्टींची चाचपणी ही साईड बाय साईड सुरू सुद्धा आहे. आज शरद पवार बारामतीमध्ये बारामतीकरांना भेटतायत, त्यांना वेळ देत आहेत, कदाचित बारामतीकरांचं मत काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत, कार्यकर्त्यांशी भेटतायत. आगामी काळामध्ये जर तशा पद्धतीचा विचार करायची वेळ आली तर काय करायचं, हा देखील एक त्यातला चाचपणीचा भाग आहे. पण आज मुद्दा काय आहे की या दोन नेत्यांना इतकं डावलण्यात काय आलं, म्हणजे लोकसत्ताची बातमी की आता त्यांना दिल्लीच्या कार्यालयामध्ये सुद्धा बसता येईल का नाही अशी शक्यता एकदम निर्माण झालेली आहे. इतकं काय घडलंय याला फक्त 3 कारणं आहेत, फक्त 3 कारणं आहेत. ती 3 कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. एक म्हणजे एक ऑडिओ क्लिप आहे, तुम्ही ती बातमी ऐकलेली असेल. एक ऑडिओ क्लिप ही सुनेत्रा पवारांना ऐकवण्यात आली आणि ती पार्थ पवारांनाही ऐकवण्यात आली. त्यामुळे हे दोघंही या मंडळींवर संतप्त झालेली आहे. काय आहे ही ऑडिओ क्लिप कुणी दिली आहे, कुणी दाखवली आहे, तर तुम्हाला सुबोध मोहिते म्हणून राष्ट्रवादीतले अजित पवारांचे एक चांगले विश्वासू सहकारी माहिती असतील, ते मंत्रिमंडळामध्ये सुद्धा राहिलेले आहेत. एकदा या सुबोध मोहित्यांकडे सुनील तटकरेंनी अजितदादांच्या विरोधामध्ये काही वक्तव्य केले, ती अगदी फार जहाल वक्तव्य केली आहेत अजितदादांना घेऊन, जी की सुबोध मोहित्यांनी अजितदादांना सुद्धा ऐकवली होती. आणि त्याच वेळेला अजितदादांच्या हे लक्षात आलं होतं की ही जी काही मंडळी आहेत, म्हणजे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, ही सगळी मंडळी काही वेगळा डाव खेळत आहेत. आणि म्हणून त्या काळामध्ये अजितदादा एकीकडे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये शरद पवार गटाशी बोलणी करत होतं, काही लोकांशी भेटीगाठी करत होतं. जयंत पाटलांच्या बरोबरच्या त्यांच्या बोलणी ही पार पुढपर्यंत गेलेली होती, जो तपशील नंतर त्या मंडळींनी सांगितलेला आहे. ती जी ऑडिओ क्लिप आहे ती आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना सुद्धा ऐकवण्यात आली आणि तिकडे पार्थ पवार चिडले, सुनेत्रा पवारही चिडल्या की जर असं होत आहे तर मग आता ही माणसं आपल्या पक्षात नकोच, ती त्या पदांवर तर अजिबातच नको. हा निर्णय त्या तिघांनी घेतला की आता जर पक्षावर कोणाची हुकूमत असेल तर ती पवार कुटुंबाचीच असेल. पक्षाचा जो सगळा पैसा आहे तो कुणाच्या ताब्यात असेल तर तो पवार कुटुंबाच्याच ताब्यात असेल. म्हणून तुम्ही कोषाध्यक्ष सुद्धा कोण आहेत तर गर्जे म्हणून एक जण जे आहेत, शिवाजीराव गर्जे माझ्या मते, ते कोषाध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे. महासचिव पार्थ आहेत, सचिव जय पवार आहेत. म्हणजे आता आर्थिक नाड्या सुद्धा पवार कुटुंबाकडे असतील, पक्षाची सगळी हुकूमत ही पवार कुटुंबाकडेच असेल. त्यामुळे या 2 लोकांना आता पक्षामध्ये स्थान द्यायचं नाही, जे व्हायचं असेल ते होऊ देत. एक घाव 2 तुकडे, अशाच पद्धतीचा एक निर्णय या मंडळींनी म्हणजे पार्थ पवार, सुनेत्रा पवार, जय पवार या मंडळींनी घेतल्याचं बघायला मिळत आहे. याला एक दुसरं कारण आहे, म्हणजे जसं हे एक कारण असतं तसं दुसरं एक कारण फार महत्वाचं आहे, जी एक आर्थिक बाजू असते. पक्षाचा एक निधी आहे, पक्षाचा एक पैसा असतो. तो पैसा आत्ता जर आपण बघितलं तर तिजोरीमध्ये फक्त 2 लाख रुपये शिल्लक आहेत अशी एक चर्चा आहे, अशी एक बातमी बाहेर येते. मग पार्थ पवारांनी असं विचारलं की एवढा पैसा गेला कुठे. मग आता सगळ्याच गोष्टींवर संशय आहे. जे अजितदादांच्या काळामध्ये ज्या काही एका एजन्सीला अपॉइंट करण्यात आलेलं होतं, त्यांची सगळी स्ट्रॅटेजी आखण्याच्या बाबतीमध्ये की ज्यांना 200-250 कोटी रुपये देण्यात आले, मग त्याच्यामध्ये कोणी कमिशन खाल्लंय का, हा एक प्रश्न पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या समोर आहे. त्यानंतर सुनील तटकरेंनी मधल्या काळामध्ये प्रचाराच्यासाठी जे काही चॉपर्स वापरले, जो खर्च केला तो भरमसाठ केला, म्हणजे एक लिमिट दिलेलं असतं, त्या लिमिटच्या बाहेर जाऊन तो खर्च झालेला आहे. मग हा खर्च का करण्यात आला एवढा, याच्यावर आता प्रश्न विचारण्यात येतोय. त्यामुळे आर्थिक कारणाला घेऊन सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या बाबतीमध्ये आता विश्वास राहिलेला नाही. आणि तिसरं तर आपल्याला माहिती आहे, जे एक पहिलं कारण होतं, म्हणजे हे मी जरी तिसरं घेत असलो तरी पहिल्या सुरुवात जी झालेली आहे ती 17 फेब्रुवारीला या 2 मंडळींनी केंद्रीय निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलेलं होतं, अजितदादांच्या निधनानंतर जे पत्र दिलेलं होतं की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जी पक्षाची बैठक झाली होती कार्यकारिणीची, त्याच्यामध्ये जो काही निर्णय झालेला होता तेच पत्र 17 फेब्रुवारीला अजितदादांच्या निधनानंतर दिलं होतं. त्या पत्रामध्ये असं होतं की कार्यकारी अध्यक्ष म्हणून सर्व अधिकार, म्हणजे जेव्हा अध्यक्ष उपस्थित नसतील तेव्हा त्याच्यानंतर
अध्यक्ष जे निर्णय घेतात त्या पद्धतीचे सगळे पक्षाचे निर्णय हे कार्यकारी अध्यक्ष घेतील. म्हणजे एक प्रकारे प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष होते, याचा अर्थ पक्षाचे सगळे निर्णय हे अजितदादांच्या ॲब्सन्समध्ये प्रफुल्ल पटेल घेऊ शकत होते. म्हणजेच ते एक प्रकारे पूर्ण पक्ष हा त्यांच्या ताब्यात असल्यासारखी स्थिती होती, ज्याचं पत्र त्यांनी 17 फेब्रुवारीला दिलेलं होतं. आणि ते पत्र जेव्हा समोर आलं तेव्हा तातडीनं सुनेत्रा पवारांकडून एक पत्र गेलं की जे पत्र तुमच्याकडे 17 फेब्रुवारीला आलेलं आहे ते ग्राह्य धरू नये. आता मी पक्षाची अध्यक्ष आहे, याच्या पुढे जे पत्र येईल ते पत्र तुम्ही ग्राह्य धरावं. आणि मग त्यानंतर आता जे पत्र गेलेलं आहे ते पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीची जी काही एक लिस्ट गेलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं आहेत, त्याच्यासमोर पदं आहेत. पण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नावं नव्हती. ती नावं जरी असली तरी त्याच्यासमोर पदं नाही आहेत. त्यामुळे आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कोणतंही पद राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांना पक्षातनं पूर्णतः डावलण्यात आलेलं आहे. ही त्यातली 3 प्रमुख कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत.